गावातल्या सगळ्या लोकांना आम्ही बोलावून घ्यायचं की कुठल्या लेवलला पाणी लागतं. पहिल्यांदा आमच्या 35 ते 45ला पहिलं पाणी मिळतं. दुसरं पाणी आम्हाला 55ला थोडंसं लागतं. तिसरं पाणी 85 ते 105 फुटावर लागतं. यानंतर आम्हाला 400 फूट गेलो तरी खाली पाणी मिळालं नाही. आणि हे लोकांच्या लक्षात आणून दिलं का आपली विहीर बरी का बोरवेल बरा. आणि त्यावेळेला लोक तयार झाले. एकाकी होत नाही, सतत काउन्सिलिंग आणि मुलामध्ये करत गेल्यामुळे आज मुलं काय म्हणतात, अरे ह्या नाल्यात पाणी आलं बरं का, आपल्या विहिरीला आता एवढंच पाणी मिळणार आहे, मग आपण उन्हाळ्याचं पीक किती घ्यायचं. आणि त्यातून काय आलं, 100 mm पाऊस पडला की पिण्याचा पाण्या प्रश्न संपतो. 200 पडला खरीप मिळतं, 300 पडला रब्बी मिळतं. आणि 300च्या पुढे गेलं की उन्हाळी घ्या. मग खरीप 100% घ्या 300 मध्ये, रब्बी 70% घ्या, उन्हाळ्यात 30%वर या. संपलं. ही जी मर्यादा सतत काउन्सिलिंग करत राहिलो शाळेत, शाळेची मुलं ती घेऊन येतात. मग दर महिन्याचा ताळेबंद शाळेत येतो, तो पंचायतीत येतो आणि आमची ग्रामसभा महिन्याला असते. ही 94 ज्यावेळी माझ्यावर अविश्वास आलता, पहिला चेक, पैसे नव्हते तोपर्यंत सगळे डोक्यावर घ्यायचे, पैसे आल्याबरोबर झोपलेले जागे होतात. अरे एवढे पैसे आले, एकटाच खाईल का. अहो शर्ट बदलला तरी लोक चर्चा सुरू करतात. आणि मोबाईल बदलला तर अविश्वासच आला म्हणून समजा. आणि घर जर बांधलं ना, तुमचं एकटंच घर गावात वेगळं राहील. म्हणजे आजही समाजाचा चांगल्या कामावर विश्वास राहिला नाही. म्हणून आम्ही आता ठरवलं, एवढं थप्पी लागली आमच्या माहितीच्या अधिकाराची, एक टेबलही ठेवलेला आहे. आता 90 पासून आतापर्यंत किती पैसे गावाला आले, एस्टिमेट कॉस्ट, सँक्शन डेट, मूल्यांकन सर्टिफिकेट आणि त्या कामाचा लोकेशनचा फोटो, माहितीच्या अधिकार झेडपीला पत्र दिला. शिवोनी डेप्युटी शिवोंना सांगितलं, डेप्युटी शिवोनी बीडीओ, बीडीओनी विस्तार अधिकारी, आणि विस्तार अधिकारीने आमचा ग्रामसेवक धरून न्याला, दे म्हणले सगळी माहिती. नाही, कुठंच माहिती नाही रेकॉर्ड. मग आम्ही सगळं काढलं आता 90 पासून आतापर्यंत, आणि आता नेटवर टाकतो. ते कशासाठी, ज्या माणसाचा आजही प्रामाणिक कामावर विश्वास आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून हे करायचं. राज्याच्या आदर्श गाव योजनेतून जे कोठोडा नावचं गाव यवतमाळमध्ये, जिथे 24 आत्महत्या झाल्या, 2010ला ते निवडलेलं गाव, आणि गेल्या 2 वर्षात जे फंडिंग तिथे झालं, एकही आत्महत्या तिथे होऊ शकली नाही. साखरा आणि झांबरू माली वाशिम मध्ये जाऊन पहा. खोर जे आहे यवतमाळ आपलं बुलढाणामध्ये एकदम उत्तम झालं. मराठवाड्यात सुद्धा 2-3 गाव, दवणगाव लातूरमध्ये आहे. एक चांगलं उत्तम नमुना. यावर्षीचं काम पूर्ण होऊन पाणी पडलं टँकर येणार नाही. एक निवडून गेवाडी का जी 24 वर्षे टँकरनी पाणी पित होते, आणि फक्त 38 लाखाचा डीप सीसीटी आणि कंपार्टमेंट बिल्डिंगचा खर्च आला. 24 वर्षाचे टँकर संपले तिथं. म्हणजे होऊ शकतं, फक्त तिथे आम्ही थोडी शिस्त लावली की करायचं बाबा हो, बोरवेल घ्यायचं नाही आणि ताळेबंद ठेवायचं आणि जास्त पाण्याचं पीक घ्यायचं नाही. म्हणून आपण जोपर्यंत इतर 8माही पिकांना सपोर्ट देत नाही आणि त्याला मदत करत नाही, ठिबक जरी म्हणलं, आजही महाराष्ट्राचं ठिबकचं धोरण व्यापारी ठरवतात. छोटा शेतकरी डोळे समोर ठेवून काय, एका एकरात 25 ते 60 हजार खर्च येतो, आणि 2 वर्षात पुन्हा किलोवर विकत घेऊन तेच पुन्हा नव्याने येतं. आपण इस्रायल करतो. ज्या इस्रायलनी एवढ्या कमी पाण्यात, तिबूत पण त्यांची गावच होती, कम्युनिटीने एकत्र येऊन हे काम केलं, आणि त्यांनी हे काम करून मग त्यांच्या लक्षात आलं का शेतीचं उत्पादन जे आपण केलं याला पुन्हा कमर्शियल टच दिला पाहिजे. म्हणून शेतकऱ्याच्याच कुटुंबातली मुलं कोणी ड्रीपमध्ये उतरली. नेटाफिम एक शेतकऱ्यांचा समूह आहे. मग हे ज्यावेळी उतरतं हे पुढे गेलं, ते आपल्याकडे घडलं नाही. आपल्याकडे काय आलं, राजकीय व्यवस्थेने पाणी निर्माण केलं, पीक पद्धती बदलली, पण जे आलं ते विकायच्याची जी सुविधा होती, आज बाजार समित्यांचा देव कोण झाला, व्यापारी. बाजार समितीचा देव आज शेतकरी असायला पाहिजे होता, जिथं व्यापारी ठरला. म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण जिथे कमी पडलो का शेतकऱ्याने पिकवलेलं विकण्यासाठी त्यालाच पुढे घ्या, त्याच्या मुलांना पुढे घ्या. इथं आम्ही कमी पडलो, त्यासाठी वेगळी व्यवस्था बाहेरून दिली. म्हणून महाराष्ट्राची शेती अडचणीत आहे.